विरोधकांनी आंदोलन केलंय। हातात भोपळा घेऊन विरोधकांनी हे आंदोलन केलेलं आहे। अधिवेशनामध्ये काहीच मिळालं नाही, भोपळा मिळाला असं महाविकास आघाडीनं यावेळी म्हटलं। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पद्मेश, भोपळा हातात घेऊन विरोधकांनी हे आंदोलन केलेलं आहे, काय नेमका घोषणा यावेळी त्यांनी दिल्यात? नक्कीच जिथे आपण जर पाहिलं तर उद्या या ज्या पावसाळी अधिवेशनाचा शेवट होणार आणि या अख्ख्या अधिवेशनामध्ये अनेक ज्या नागरिक असतील त्यांना काहीच मिळालं नाही, नुसता भोपळा मिळालाय असं आंदोलन आज पायऱ्यांवरती असेल तर अनेक जे शिवसेना असतील किंवा काँग्रेसच्या आमदारांनी केलं। आपण पाहिलं सतेज पाटील असतील, महेश सावंत असतील किंवा अनेक आमदार नितीन देशमुख असतील, अनेकांनी हातात भोपळा घेतला होता आणि संपूर्ण अधिवेशनामध्ये जो 3 आठवड्याचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना फक्त भोपळा भेटलाय, बाकी काहीच भेटलं नाही असं त्यांनी घोषणाबाजी केलं। आपण जर पाहिलं तर उद्या अधिवेशनात शेवट होणार आहे आणि आता विरोधक कुठेतरी आक्रमक झाले, कारण नागरिकांसाठी असेल, लाडक्या बहिणींना असेल, त्याचबरोबर सरकारी कर्मचारी किंवा बाकीच्यांना देखील काहीच या अधिवेशनाचं फलित काय निघालं नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी पद्मेश।